तुम्हाला कुठं नियम आहे? तुमचा नियम काय? नियम कशाचा तुमचा? कुणाचा नियम आहे? चुंबडी गावच्या ज्या काही सरपंच आहेत तर त्या वैद्यकीय क्षेत्रातील MBBS असल्याचं सांगितलं जातं. रेश्मा पोळ हे त्यांचं नाव आहे. त्या स्वतः मराठा जातीचं असल्याचं सांगतात आणि माझ्याकडून ही अनावधानाने चूक झाली आणि आमच्या गावामध्ये राजकीय संघर्ष, राजकीय वाद असून त्या वादातून गावातील विरोधी गटाचे व्यक्ती शिवजयंतीची परवानगी मागण्यासाठी आले असता त्यांना बॉन्डची मागणी केली असं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि त्या स्वतः याबाबत स्पष्टीकरण देताना किंवा खुलासा देताना सांगत आहेत की चुंबडी गावचे लोकनियुक्त सरपंच कालपासून जो सोशल मीडियावर माझा व्हिडिओ व्हायरल करण्यात आहे त्याबद्दल मी माझी प्रतिक्रिया सादर करत आहे. आम्ही आमच्या मासिक मीटिंगसाठी गेलो असता तिथे गोरख जैन जो आमच्या गावामध्ये राहतो तो आला. त्या गोरख जैनने आम्हाला सांगितलं की परमिशन पाहिजे. सुरुवातीला माझ्या डोक्यात हा विषय आला नाही की परमिशन कशासाठी पाहिजे. नंतर मी त्यांनी दिलेलं लेटर वाचलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की परमिशन वगैरे पाहिजे असं तसं. गोरख जैन हा वैयक्तिक आमच्या विरोधी गटातला आहे. तो ज्या दिवशी आला माझ्याकडे त्या दिवशी कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्यापैकी हातात कुणाच्याच लेटर नव्हतं. तर गोरख जैन ज्याने आमच्यावर 3 महिन्यापूर्वी अॅट्रॉसिटीची केस केली होती तर इथेच नाही तर तो आम्हाला प्रत्येक मासिक सभा असेल, ग्रामसभा असेल या प्रत्येक ठिकाणी आमची अडवणूक करतो, शिवीगाळ करतो, आम्हाला पैशांची मागणी करतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या दिवशी तो मला स्वतःहून येऊन मला परमिशन मागतोय. तर मला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार घडण्याचा असू शकतो कारण त्याने अॅट्रॉसिटी केल्यानंतर आम्ही 1 महिना जेलमध्ये होतो. त्या गोष्टी परत घडायला नको म्हणून मी माझी सेफ साईड म्हणून त्यांना मी असं म्हटलं की मला लिहून द्या. चुकून माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघाला जो की मी वापरायला पाहिजे नव्हता. जर माझ्या बोलण्याने कुठेतरी शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते. माझा कुठल्याही प्रकारचा शिवजयंतीला विरोध नाही कारण मी स्वतः मराठा समाजाची आहे. आम्ही अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करतो आणि दरवर्षी करत राहू. पदावर असो किंवा नसो कायम आम्ही शिवजयंती साजरी करत राहू. ती साजरी करण्याला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाहीये. फक्त माझी एवढीच विनंती आहे तर त्याला कुणीही राजकीय स्वरूप देऊन आमची बदनामी करण्याचा किंवा आमच्या बोलण्याचा कुठलाही गैरअर्थ काढू नये ही विनंती. धन्यवाद. माझ्याकडून हे अनावधानानं झालं आणि त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नेमकी जात कोणती हे माहीत नाही. ते पवळ असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांचे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत संबंध किंवा फोटो असल्याचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच त्या वंजारी जातीच्या असल्याचं एकीकडे कोणी दावा करत आहे तर दुसरीकडे त्या मराठा जातीचं असल्याचं स्वतःच सांगत आहेत आणि अशातून मग त्याला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट्स मधून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची नेमकी जात कोणती ही अजूनही समोर आलेलं नाही. नेमक्या त्या वंजारी जातीच्या आहेत की मराठा जातीच्या आहेत. मात्र तिची जात कुठलीही असली तरी हा विषय इथं गौण ठरतो कारण शिवजयंती ही मनामनात, शिवजयंती ही घराघरात साजरी होत असताना शिवजयंतीसाठी जर बॉन्ड मागितला जात असेल तर ही गोष्ट सर्वथा चुकीची आहे. कारण काही वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या तिथीचा आणि तारखेचा वाद सुरू असताना न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने शासकीय स्तरावर सार्वत्रिकपणे शिवजयंती साजरी करावी त्यासाठी सार्वजनिक सुट्टी सुद्धा लागू केलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला सुद्धा शिवजयंती साजरी करणं बंधनकारक आहे. आता त्यांनी नेमका जर बॉन्डची मागणी केली असेल तर ती नेमकी कुठल्या आक्षापोटी केली किंवा कुठल्या उद्देशाने केली याचा खुलासा होणं गरजेचं असताना त्यांनी तसं स्पष्टीकरणही दिलेलं आहे आणि माफीही मागितलेली आहे. तेव्हा या वादावर आता इथं पडदा पडायला हरकत नसावी. त्याला विनाकारण तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी कॉमेंट्स मधून जातीय स्वरूप देणं हे योग्य ठरणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.